बस स्थानक परिसरात हातात कोयता घेऊन प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका टवाळखोर युवकाला सिन्नर पोलिसांनी अवघ्या काही वेळातच बेड्या ठोकल्या। पोलिसांनी केवळ त्याला अटकच केली नाही तर त्याची गुन्हेगारीची मस्ती जिरवण्यासाठी त्याला पुन्हा त्याच बस स्थानकावर आणून त्याची जाहीर धिंड काढली। यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून नाशिक जिल्हा हा कायदेचा बालेकिल्ला आहे अशा घोषणा द्यायला लावल्या। गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक राहावा आणि सर्वसामान्य जनतेमधील भीती दूर व्हावी यासाठी सिन्नर पोलिसांनी या युवकाला चांगलाच पोलीस खाक्या दाखवल्या। पोलिसांनी त्याला पुन्हा बस स्थानक परिसरात आणले। ज्या हाताने तो कोयता घेऊन दहशत माजवत होता त्याच हाताने कान पकडून त्याला पोलिसांसमोर चालण्यास भाग पाडले। सिन्नर पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे आता दणाणलेत। अशा भाईगिरी करणाऱ्या आणि सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडांना वेळीच अद्दल घडवणे गरजेचे होते अशा भावना सिन्नरकर नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। या धडक कारवाईमुळे सिन्नर पोलिसांचे आता सर्वत्र कौतुक होत आहे। फिरत होतो त्याच्याने सेटलिंग बसवाल्यांना माझ्यामुळे त्रास झाला, त्याच्याबद्दल मी माफी मागितो। याच्या पुढे मी कोणतेच असे करणार नाही, त्याची काळजी घेतो। परत कोणालाच करणार नाही। कायद्याने वागशील ना? कायद्याने कायदा मोडशील नाही, कायद्याने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला तसंच एकदम